आपल्या समोर येणार आहे, टाळ्यांनी स्वागत करूया श्रद्धा कुलकर्णी. नमस्कार श्रद्धा. नमस्कार. तू कोणत्या केंद्रातून आलेली आहेस? मी औरंगाबाद केंद्रावरून आली आहे. आणि मूळची कुठची आहेस तू? मूळ मी भुसावळ. भुसावळ. अरे वा, व्हेरी गुड. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. सुखाची रूपे उभी नटून, दारी घरी सुखाची रूपे उभी नटून, मी पाहते तयाला, मी पाहते तयाला, ही लोचने मिटून, ही माझ्याच सावलीला, माझ्याच सावलीला मी जवळ ओढते, संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. छान झालं गाणं. कसं वाटतं आता? छान वाटतं. छान वाटतं. वंडरफुल. मग आपण आता सलील दादापासून सुरुवात करूया. ठीक आहे. इतका छान आवाज आहे तुझा. मी ऑडिशन पासून तुझा आवाज इतकं तुझं कौतुक केलं ऑडिशनचं, पण आता गाणं लिफ्ट बंद आहे म्हणून 3 मजले धावत 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 येऊन आपण घरी आलो आणि नंतर सांगितलं की चल पटकन गाणं म्हण, तर मग कसं होईल? एक्सप्रेशन इतकी आवाजामध्ये छान येत होती, पण मग तो श्वासाचा भाग असतो, तो कधी कधी दडपण असतं, कधी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, पण तो श्वास सांभाळला नाही. कारण शेवटी आपण बोलतो किंवा गातो म्हणजे काय करतो, तो श्वासोच्छ्वासच करतो ना. म्हणून ना कागदावर ठरवून घ्यायचं की श्वास मी इथे घेणार, मग इथे घेणार, मग इथे घेणार. ते आयत्या वेळी ठरवायची गोष्ट नाही. आयत्या वेळी ठरवलं की मग गाणं अस्थिर होतं. तू काय म्हणलास? कागदावर काहीतरी म्हणलास? कागदावर मार्क करून ठेवायचं की मी इथे श्वास घेणार, इथे श्वास घेणार. आता तू ठेव खाली माईक. आता मगाशी कोण कोण होते? आरोही आणि तुम्ही 2 जण होता ना, साक्षीदार आहात. हे वाक्य मी हिला काय सांगितलं तुमच्या समोर? केलं, मी केलं, कागदावर केलं. केलं ना? केलं, पण ते खूप आयत्या वेळी केलं, त्याच्यामुळे ते कदाचित अनुकरण झालं नसेल त्याचं. ह्याच्यापेक्षा चिकारपट्टीनी जास्त चांगली गावची, चिकारपट्टीनी, बाकी काही नाही. अगं तू भुसावळची आहेस. या सारेगमपच्या मंचावरती खानदेशातनं परत परत सांगतोय की एकही माणूस, एकही मुलगी खानदेशातनं आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलेली नाहीये. तू पहिली आहेस की जी खानदेशातनं इथे आलेली आहे. नंबर काय? MH19. MH19. MH19 जिंदाबाद. MH19 जिंदाबाद. MH19 जिंदाबाद. तुला खानदेशची शपथ, तुला MH19 ची शपथ. ही चांगलं चालेल. मला वाटतं रेणुकाला काही बोलायचंय याच्यावर. नाही, मला आतापर्यंत ज्या तिन्ही गायिका आल्या आणि त्यांनी गायल्या त्या तिघांबद्दल खूप कौतुक वाटतं. कारण मी जेव्हा तुमच्या वयाची होते तेव्हा मी थरथरणाऱ्या कापऱ्या आवाजात स्टेजवर येऊन गायचा प्रयत्न करायची आणि अर्ध्याहूनच स्टेज सोडून जायची. आणि त्याच्यानंतर खूप प्रयत्नांनंतर मी अंताक्षरीचं सूत्रसंचालन करताना काही गायला शिकले आणि मंचाचा वापर करायला शिकले. त्यामुळे तुम्ही ज्या आत्मविश्वासाने गाता त्याच्याबद्दल खरंच मला कौतुक वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अवधूत आणि सलीलशी शेअर करायचे की संसार मांडताना असंच दमछाक होतो बायकांचा, म्हणून असेल कदाचित. बरोबर.
ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.